नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। तर आज अनेक लोकांना पीएम किसान ट्रॅक्टर योजना काय आहे, नंतर त्याचा अर्ज कसा करायचा, नंतर त्याची पात्रता काय आहे, नंतर तुम्हाला कोणकोणते निकष लावणार आहेत, त्याच्यावरती सबसिडी किती मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची नेमका उद्देश काय याची संपूर्ण माहिती। नमस्कार, मी संभाजी अर्जुन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे आपल्या एक व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण काही असेच आपण नवनवीन शेतकरी बाबतीत आपण व्हिडिओ घेऊन येत असतो। आणि असंच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला शेती बाबतीत वेगवेगळे अपडेट तुमच्या या आपल्या युट्यूब चॅनलवर भेटत जातील, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, हा अर्ज कसा करायचा, काय करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला पीएम किसान योजनेचा उद्देश काय, तर आपल्याला जे भारतामध्ये शेतकरी आहेत, छोटे छोटे शेतकरी आहेत, नंतर जे वंचित आहेत, तर अशा शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठी पीएम किसान योजना, पीएम किसान ट्रॅक्टर योजना ही योजना अंमलात आणलेली आहे। तर या जी यांत्रिकीकरण, जे पाठीमागचे शेतकरी बैलांनी शेती करत होते त्यामध्ये यांत्रिक करून त्यांच्या उत्पन्नामध्ये आणि त्यांचे एक आर्थिक स्तरीय उंची वाढावी, यामुळे पीएम किसान ट्रॅक्टर योजना ही अंमलात आणलेली आहे। तर मित्रांनो, याची पात्रता काय, तर ह्या पात्रता ही कोणतीच भारतातील कोणताही नागरिक हा ये शेतकरी योजनेसाठी, पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करू शकतोय। तो व्यक्ती शेतकरी असणं अतिशय गरजेचं आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर आपल्याला जो व्यक्ती अर्ज करतो त्याचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणं अतिशय गरजेचं आहे। हे झालं पात्रता। तर तुम्हाला अर्ज कसा करायचा, तो आपल्याला स्थानिक जे कृषी ऑफिस असतं त्या कृषी ऑफिसला जाऊन तिथं संपर्क साधायचा आणि जे पीएम किसान ट्रॅक्टर योजना या योजनेबद्दल सुरुवातीला माहिती घ्यायची, तिथं घेऊन तुम्हाला तिथं अर्ज सादर करायचा। नाहीतर तुम्ही घरी सुद्धा तुमचा पीएम किसान ट्रॅक्टर योजना, पीएम किसान योजनेचा तुमचा नोंदणी क्रमांक असेल तर तुम्ही तिथं सुद्धा लॉग इन करून पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करू शकता। ही झाली अर्ज करण्याची पद्धत। यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतात, कागदपत्र काय लागतात, त्याची तुम्हाला जुळवाजुळव करावं लागते। तर आपलं कागदपत्र काय लागतंय, तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे ओळखपत्र म्हणून असणं गरजेचं आहे। तर दुसरं पाहायला लागतं तुमचं बँक खातं म्हणजे तुमच्या बँकेचा तपशील, म्हणजे तुमच्या बँकेचं एसबीआयचा असू दे, नंतर बँक ऑफ इंडियाचा असू दे, जिल्हा परिषद बँकेचा असू दे, या कोणत्याही बँकेपैकी एक बँक पासबुक असणं तुमचं अतिशय गरजेचं आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर तुमचा शेताचा सातबारा उतारा असणं हे अतिशय गरजेचं आहे। सातबारा उतारा म्हणजे तुमच्या 5 एकराच्या आतमध्ये तुमचं शेत जमीन असेल तर यांना जास्तीचा ट्रॅक्टरचा जो पीएम किसान ट्रॅक्टर योजना आहे त्याला एक अट घालण्यात आली, ते म्हणजे 5 एकराच्या आतमध्ये जमीन असणं। तर जे मध्यम आणि छोटे शेतकरी त्या छोट्या शेतकऱ्यासाठी जसं आर्थिक स्तरे कमी आहे त्यामुळे त्यांचं आर्थिक मान उंचमान करण्यासाठी ही योजना अंमलात आणलेली। तर दुसरं पाहायला गेलं तर हे झाले डॉक्युमेंट गेल्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा, हे सर्व डॉक्युमेंट घ्यायची, आधार कार्ड, नंतर तुमचा बँक पासबुक, नंतर जे सातबारा उतारा, नंतर तुमचा जो पीएम किसान योजनेचा असतो तो नोंदणी क्रमांक, तिथं तो नोंदणी क्रमांक सुद्धा तुम्हाला घेऊन जायचा आणि नंतर तुमचा असावा लागतो तो एक मोबाईल नंबर हे ओटीपी येण्यासाठी गरजेचा असतो। तर तुम्हाला हे झालं सर्व कागदपत्र जाऊन तिथं कृषी ऑफिसचं तिथं संपर्क साधायचा, सर्व कागदपत्र घेऊन जायचं। तिथं गेल्यानंतर तुम्हाला जे कृषी अधिकारी असते त्या कृषी अधिकाऱ्याशी तिथं तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे। सबमिट केल्यानंतर जो कृषी अधिकारी असतो तो सर्व डॉक्युमेंटची तपासणी करतो। तपासणी केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट योग्य असतील तर तुम्ही ते पुढे योजनेसाठी पुढच्या अधिकाऱ्याशी तो डॉक्युमेंट पाठवतो। ही झाली डॉक्युमेंटची पद्धत। तर तुम्हाला याचे फायदे काय आहेत हे आपण थोडक्यात पाहूया। तर तुम्ही ट्रॅक्टर घेतला पीएम किसान ट्रॅक्टर योजनेतून तुम्हाला जवळजवळ 50% ते 20% पासून ते 50% पर्यंत सबसिडी मिळते। त्यात सुद्धा काही कॅटेगरी करण्यात आल्या, ते म्हणजे एससी आणि एसटी ला जवळजवळ 50% पर्यंत ट्रॅक्टर घेण्यासाठी सवलत दिली आहे। जे ओपन कॅटेगरी मधून येतात त्याला 20% पर्यंत सबसिडी देण्यामध्ये सवलत देण्यात आली। आणि ज्या महिला आहेत, महिलांच्या नावावरती ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यांना जवळजवळ 50% पर्यंत सवलत देण्यात आलेली आहे। तर मित्र, पीएम किसान ट्रॅक्टर योजना आहे, तर जवळ 20% पासून ते तुम्हाला 50% पर्यंत तुम्हाला सबसिडी भेटते। तर तुम्हाला जास्तीत जास्त एकच मी टिप देतो की तुम्ही महिलांच्या नावावरती ट्रॅक्टर घ्या। ट्रॅक्टर घेतलं तर तुम्हाला 50% मध्ये सबसिडी मिळू शकते। जे ओपन कॅटेगरी मध्ये येतात त्यांनी महिलाच्या नावावरती ट्रॅक्टर घेतला तर त्यांना सुद्धा एक 50% पर्यंत सबसिडी मिळू शकते। तर हे झालं। आता तुम्हाला पीएम किसान ट्रॅक्टर मधून योजनामधून आपण ट्रॅक्टर घेतला तर आपल्या जवळजवळ आपल्या कोणत्याही शेतकऱ्याचं एवढं पूर्ण पेमेंट करून तुम्हाला ट्रॅक्टर घेणं एवढी कॅपॅसिटी नसते, म्हणजे मोठ्या शेतकऱ्यांची असते, पण जे लहान शेतकरी आहेत त्यांची तेवढी क्षमता नसते की ट्रॅक्टर घेण्यासाठी। जवळजवळ आता किमती पहिल्या ट्रॅक्टरच्या 8 लाखापासून पुढे ट्रॅक्टरच्या किमती आहेत। तर तुम्हाला 8 लाखाचा ट्रॅक्टर जुळवाजुळव करण्यासाठी आपल्याला जवळजवळ आयुष्य जातं। त्यामुळं केंद्र सरकारने जवळजवळ आपल्याला 50% म्हणजे 4 लाख रुपये तुम्हाला केंद्र सरकार देतं आणि 4 लाख आपल्याला खिशामधले घालायचे, म्हणजे तुम्हाला 8 लाखाचा ट्रॅक्टर तुमच्या घरी येऊ शकतो। तर तुम्हाला महत्वाचा फायदा काय, तर तुम्ही ट्रॅक्टर घेता, तुम्ही सुरुवातीला बैलांनी शेती करत असाल तर तुम्ही ट्रॅक्टर आणला तर
तुमचा जे वेळ जातो तो वेळ अतिशय वेळेची बचत होणार आहे आणि हाच महत्वाचा फायदा होणार आहे. तर तुमचा जो ट्रॅक्टरने शेती केल्यानंतर ट्रॅक्टरने शेतीची मशागत व्यवस्थित होणार आहे आणि त्याच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. तर तुमच्या कामाचा जो वेळ जातो तो वेळ सुद्धा आपल्याला वाढला जाणार आहे. तो वेळ आपण दुसऱ्या कामात सुद्धा आपण लावू शकतो. तर जे जे लहान लहान शेतकरी त्या लहान लहान शेतकऱ्यांना सुद्धा ज्यांची शेती कमी आहे, नंतर ज्यांना थोडं शेत आहे तो ट्रॅक्टर घेतला तर त्या ट्रॅक्टर सोडून घेऊन सुद्धा आपण दुसऱ्या शेतकऱ्याचं सुद्धा काम करून त्यातून तुम्हाला रेंट सुद्धा येऊ शकतो. हा एक महत्वाचा फायदा आहे. तर ट्रॅक्टर घेण्यासाठी तुम्हाला जे शेतातलं काम पडलेलं आहे ते यांत्रिकीकरणामुळे जो काम करण्याचा सुलभ सुद्धा होते. तर महत्वाच्या तुम्हाला टिप्स, आता हे सर्व डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती घेण्यासाठी आता आधार कार्डवरती तुमचं नाव बरोबर आहे, त्याच्यावरती जन्मतारीख बरोबर आहे का, ही गोष्ट तपासून घेणं अतिशय गरजेचं आहे. नंतर तुमचं बँक पासबुकवरती आणि जे आधार कार्डवरती नाव आहे ते दोन्ही गोष्टी सेम आहेत का हे पाहून घ्यायचं. नंतर 7/12 उतारावरती तुमचं जमिनीचं क्षेत्र किती आहे ते क्षेत्र असण्याची ऍड घालण्यात आली, म्हणजे 5 एकराच्या आतमध्ये असणं, तोच उतार तुम्हाला तिथं सबमिट करायचा आहे. आता तुम्हाला तुमच्या नावावरती दुसरं महत्वाचं 15 एकर 20 एकर जमीन असेल तर त्यासाठी काय करायचं, तर तुमच्याच कुटुंबाच्या सदस्यांनी दुसऱ्या नावावरती जमीन करायची आणि जो 5 एकर आहे तोच उतार तुम्हाला तिथं सबमिट करायचा. महत्वाची ही टिप झाली. तर तुम्हाला उतारावरती तेच नाव, नंतर पासबुकवरती तेच नाव, नंतर जो पीएम किसान योजनेचा नोंदणी क्रमांक आहे त्या नोंदणी क्रमांकावरती सुद्धा तेच नाव असणं गरजेचं आहे. हे झाले महत्वाचे. आणि ही सर्व डॉक्युमेंट घेतल्यानंतर पीएम किसान योजनेची माहिती तुम्ही कुठल्याही दुसऱ्या अतिरिक्त म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडून घेऊ नका. जे अधिकृत व्यक्ती आहेत म्हणजे कृषी ऑफिसमध्ये जे कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती घ्या. पीएम किसान योजनेची माहिती, कागदपत्र काय लागतात, योजनेचा लाभ किती भेटतो, सबसिडी किती भेटते, याची पात्रता काय, याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी कृषी विभागाचा जो कृषी कार्यालय आहे त्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. कारण काय की अनेक व्यक्ती तुमचा हे योजना देतो म्हणून अनेक लोक भ्रष्टाचार सुद्धा करू शकतात, अनेक लोक ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करू शकतात. त्यामुळे जे कृषी अधिकारी नेमून दिले त्यांच्याशी संपर्क साधा. तर महत्वाच्या हे झाले टिप्स. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा.